सुप्रीम कोर्टाने यात निर्णायक अशी भूमिका घ्यावी, नाहीतर मग पॉलिटिकल जे एक वातावरण आहे देशामधलं, जे वातावरण पॉलिटिकल असंच राहील असं मला वाटत नाही. आयाराम गयाराम अशा पद्धतीने या ठिकाणी होईल आणि लोकांचं, आम्ही एका बाजूला म्हणतो 130 कोटीचा देश, 54% मतदान होत नाही अशी आमची सगळ्यांची तक्रार असते. निवडणुका झाल्या, मतदान झाले की त्याच्यावर 2-2 दिवस लेख मला येते, 2-2 दिवस डिबेट चालतात की लोक मताला काय येते. एका बाजूला हे असं घडत असेल तर उद्या लोक मताला येणारच नाही. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. राज्यामध्ये आणि तसंच देशभरामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे आणि हे राजकारण आता महाराष्ट्रासाठी काही नवं राहिलेलं नाहीये. 2022 पासूनच अशा पद्धतीच्या राजकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली. एकनाथ शिंदे हे ठाकरे गटा म्हणजे ठाकरेंच्या पासून वेगळे झाले, त्यांनी वेगळा गट स्थापन केला. त्यानंतर शिवसेना या मूळ पक्षावरती त्यांनी दावा केला, चिन्ह आणि पक्षाचं नाव त्यांच्याकडे गेलं. त्यानंतर आता पुन्हा 4 वर्षांनी ठाकरे सेनेचे 9 पैकी 6 खासदार जे आहेत ते शिंदेंनी फोडले आणि यामध्ये असं म्हटलं जातंय की देवेंद्र फडणवीस यांचा देखील मोठा हात याच्यामध्ये आहे. पश्चिम बंगालमध्ये तेच होतंय. काल परवा निवडून आलेल्या तामिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा जो पक्ष आहे त्याच्यामध्ये देखील फोडण्याचं काम सुरू आहे, अशा चर्चा, अशा बातम्या यायला लागलेल्या आहेत. हे फोडाफोडीचं राजकारण एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला कायदा आहे. कायदा असून देखील म्हणजे पक्षांतर बंदी जो कायदा आहे तो कायदा असून देखील अशा पद्धतीचं वीट आणणारं घाणेरड्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशभरामध्ये सुरू आहे. कायदा कुठे कमी पडतोय का, किंवा ही मानसिकताच झालेली आहे? ह्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. पक्षांतर बंदी कायदा असताना देखील अशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण आपण गेल्या 4-5 वर्षांपासून बघतोय. कायद्यामध्ये कमी आहे, कायदा कुठेतरी कमकुवत आहे, किंवा तो कायदा चुकीच्या पद्धतीने वापरला जातोय असं वाटतंय का? नाही, 100% अँटी डिफेक्शन लॉ या देशामध्ये आहे, परंतु स्प्लिट आणि मर्जर या दोन शब्दांच्या तांत्रिक मुद्द्यावर अनेक देशामध्ये, मणिपूर असू दे, कर्नाटक असू दे, मध्य प्रदेश असू दे, किंवा 22 मध्ये झालेलं महाराष्ट्रातलं डिफेक्शन असू दे, हे कायद्यामध्ये संरक्षित व्हायला लागलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतंय सुप्रीम कोर्टानं हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय हा त्वरित घेऊन देशात एक मेसेज गेला पाहिजे आणि मेसेज जाण्याच्या दृष्टीनं काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण की ज्यावेळी एखादी व्यक्ती एक मॅन्डेट घेऊन येते किंवा 40 जण एक मॅन्डेट घेऊन येतात, त्यावेळी तो मॅन्डेट त्या पक्षाच्या विचारधारेवर, त्या पक्षाच्या वोट बेसवर, त्या पक्षाच्या वोटिंगवर असा मॅन्डेट असतो, हे आपण गृहीत धरतो, म्हणूनच तो व्यक्ती निवडून येतो. बरोबर. परंतु आता तोच मॅन्डेट बाजूला ठेवून दुसरी भूमिका, म्हणजे हे आपल्या राज्यापुरतं मर्यादित नाही, तर देशातले मी म्हणलं तसं मणिपूर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र सगळीकडेच या गोष्टी घडलेल्या आहेत. तर मला वाटतंय केंद्र काय करेल अशी अपेक्षा नाही, किमान सुप्रीम कोर्टाकडे थोड्या अशा राहिलेत, त्यात जर काही त्यांनी केलं तरच उद्या भविष्यकाळात यातला काहीतरी एक विश्वास लोकांना मिळेल की मी टाकलेलं मत त्या व्यक्ती, पक्ष, ती आयडियोलॉजी आयडियोलॉजी. ह्याच्या भोवती राहील आणि तो शेवटपर्यंत किमान त्या मुदतीत त्यांच्या बरोबर त्या आयडियोलॉजीवर राहील यासाठी टाकलेलं मत असतं. बरोबर. नाही, परंतु 85 मध्ये हा कायदा आणला, राजीव गांधी यांनी तो कायदा आणला. त्यावेळी 1/3 मेजॉरिटी जर असेल तर त्याला मान्यता होती. 2003 मध्ये वाजपेयी यांचं सरकार होतं भाजपचं, त्यावेळी त्यांनी ते 2/3 केलं, 2/3 केलं. आता पुन्हा काय करण्याची गरज आहे? नाही, रिफॉर्म्स त्यामध्ये आणणं गरजेचं आहे मला वाटतं. मी मगाशी जो शब्द वापरला, स्प्लिट आणि मर्जर, हा जो फरक आहे तो त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मधल्या काळात या 10व्या सूचीमध्ये म्हणजे 10th शेड्यूल मध्ये जे बदल अपेक्षित आहेत, ठीक आहे, 2003 मध्ये काही कायदा झाला, त्याची परिस्थिती त्याला अनुसरून झाला, हे असं काही घडेल असं कोणाला वाटलं नव्हतं. स्प्लिट हाच विषय होता, मर्जर हा विषय येईल असं वाटलं नव्हतं. परंतु आता जर आमच्या पुढे एखादं त्या पद्धतीचं संकट या लोकशाहीमध्ये आलं असेल तर मला वाटतंय आता त्या 10th शेड्यूल मध्ये बदल करून या सगळ्या गोष्टी घडणार नाही
यासाठी काही उपाययोजना करता येतील का, ते केल्या पाहिजे. ते रिफॉर्म्स केंद्र शासनानं आणावेत असं आमचं म्हणणं आहे. पण तुम्ही म्हणजे कोणते बदल सुचवू इच्छिता या निमित्ताने? नाही नाही, मी म्हटलं तसंच ना की अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे अँटी डिफेक्शन म्हणजे काय, की तुम्ही आहे त्या पार्टीतनं निवडून आला, तिथून तुम्ही डिफेक्ट होऊन दुसरीकडे बरोबर. चालले. तुमची टर्म लोकांनी निवडून दिली ती 5 वर्षासाठी दिलेली आहे. तुम्हाला मत टाकताना तुमच्या पक्षीय चिन्हावर मत त्या ठिकाणी टाकलेलं आहे, तुम्ही अपक्ष निवडून आलेला नाही आहात. त्यामुळं ते 5 वर्षे किमान तुम्ही त्याच्याशी बांधिलकी राहिली पाहिजे. पक्षाचा व्हीप, तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म घेता म्हणजे तुम्ही अधिकृत पक्षाचे उमेदवार राहिलेला. आणि हे सगळे जर इलेक्शन कमिशनची प्रक्रिया असेल की पक्षाच्या माणसाला पक्षाच्या चिन्हावर उभा राहण्यासाठी एबी फॉर्म कंपल्सरी लागतो, त्याला खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते, पक्षाचा माणूस असेल तर पक्षाच्या खर्चात त्याचा काही इलेक्शनच्या प्रचाराचा भाग त्या ठिकाणी पडतो. ही जर सगळी प्रक्रिया तुम्ही पक्ष म्हणून त्या व्यक्तीकडून करून घेत असतील तर मग किमान तो 5 वर्ष ज्या पक्षातून निवडून आला त्याच्याबरोबर त्या ठिकाणी नाही राहिला, तर मग ज्या बेसवर तो निवडून आला तो बेस ऑटोमॅटिकली गेला असं समजलं पाहिजे. बरोबर. म्हणजे कमीत कमी 5 वर्ष तरी तुम्हाला त्या पक्षात राहायचं आहे, अदरवाईज तुम्ही राजीनामा द्या, हा, दुसऱ्या राजीनामा. पक्षात जा आणि मग निवडणूक लढवा आणि पुन्हा लोकांकडून मॅन्डेट घ्या आणि निवडून या. बरोबर आहे. बरोबर. परंतु असं तुम्ही म्हणताय की सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे वगैरे, सगळे ठीक आहे, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये आपण बघतोय की ठाकरेंचा आणि शिंदेमधला जो वाद आहे, तो राष्ट्रवादी मधला जो वाद आहे, तो अजून समोर आलो किंवा त्यावरती अजून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही. तर आणखीन काय अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाकडून? नाही नाही, मी तेच म्हणलं की सरकारकडून अपेक्षा नाही आहे. उलट हे सरकारनं पुढे होऊन कायदा केला पाहिजे की बाबा ह्या गोष्टी घडू नयेत. उद्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती इथेही घडू शकतं. एखादा गट बाजूला जाऊन या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्याचा फायदा आज भाजपला होताना दिसत असला तरी उद्या सत्तेत जो पक्ष असेल त्याला फायदा त्याचा होऊ शकतो. त्यामुळं सरकारनं पहिलं पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टमध्ये सांगितलं पाहिजे की बाबा हे आम्ही कायदा करतोय आणि इथून पुढे या पद्धतीची एक नियमावली असेल, ज्या नियमावलीमध्ये मग तुम्हाला लोकशाहीमध्ये अपक्ष उभारायचा देखील हे आहे ना, अधिकार आहे ना. बरोबर. त्यांनी अपक्ष उभारावं. म्हणजे कर्नाटकमध्ये सरकार पाडण्यात आलं, मध्य प्रदेशमध्ये होणारं सरकार त्या ठिकाणी काँग्रेसचं पाडण्यात आलं, मॅन्डेट काँग्रेसला होतं ना. बरोबर. त्यामुळे असं म्हणणं आहे की सरकार करणार नाही. सुप्रीम कोर्टाने यात निर्णायक अशी भूमिका घ्यावी, नाहीतर मग पॉलिटिकल जे एक वातावरण आहे देशामधलं, ते वातावरण पॉलिटिकल असंच राहील असं मला वाटत नाही. आयाराम गयाराम अशा पद्धतीने या ठिकाणी होईल आणि लोकांचं, आम्ही एका बाजूला म्हणतो 130 कोटीचा देश, 54%च्यावर मतदान होत नाही अशी आमची सगळ्यांची तक्रार असते. निवडणुका झाल्या, मतदान झाले की त्याच्यावर 2-2 दिवस लेख मला येते, 2-2 दिवस डिबेट चालतात की लोक मताला काय येत नाही. एका बाजूला हे असं घडत असेल तर उद्या लोक मताला येणारच नाही. आणि आता नोटाची प्रोव्हिजन आपण दिली म्हणजे लोकांना जर कुठलाच उमेदवार पसंत नसेल, परंतु लोकशाहीमध्ये माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार मला घालवायचा नाही आहे म्हणून नोटाची उपलब्धती झालेली आहे. हे पैकी कोणच नको मला, मी नोटा दाबू शकतो, तर तो मताला बरोबर. तरी आलेला म्हणजे ही हॅज प्रिपेअर्ड हिज माइंड व्हॉट टू. हे मला वाटते ते केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटते की आता हे टिकवायचं असेल, मताचा टक्का उद्याच्या भविष्यकाळात वाढवायचा असेल, तर मला वाटते हे करणं गरजेचं आहे. नाही तर लोक म्हणतील आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी उद्या काय होईल माहित नाही. मी मागच्या वेळी गोव्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीनं तिथं काम करत होतो. मी प्रचाराला जात होतो काही लोकांच्या घरामध्ये उमेदवारांना घेऊन. त्यावेळी ते पहिलं विचारले की यांना पहिलं विचारलं ते काँग्रेसमध्ये राहणार आहेत म्हणजे आमच्या काँग्रेसच्या उमेदवार. ही अविश्वासार्हता जी आहे ती लोकशाहीला घातक आहे असं माझं. नक्कीच. वेगवेगळ्या म्हणजे ह्याच राजकारणाला घेऊन किंवा ह्याच फोडाफोडीला घेऊन समाजातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर नेते पण बोलतायत, तुम्ही बोलताय, राज ठाकरेंचं कालचं जे काय वक्तव्य आहे त्याकडे तुम्ही कसं बघताय? म्हणजे भाषा एक शब्द काय वापरले हा एक मुद्दा वेगळा, परंतु जी नाही, त्यांची नाही, भावना. मूळ विषय काय ह्यात गेलं पाहिजे. मी म्हणतो तसं मूळ विषय अँटी डिफेक्शनचा.
जोपर्यंत नियम कडक होत नाहीत तोपर्यंत कुठल्याही राज्यामध्ये कुणालाही काही करायचं स्वातंत्र्य आहे हे अबाधित आहे. नियम कडक झाले तर मी 10 वेळा विचार करेन, माझे 40 जण 10 वेळा विचार करतील, किंवा गेलेले 6 जण या ठिकाणी विचार करतील की बाबा जायचं का नाही जायचं, हा ते विचार करू शकले असते. परंतु आता मला अभय असणार आहे तर मग मला विचार करायची गरजच नाही. मला पण या कवच कुंडल असेल तर मग माझा जीव जाणारच नाही ना. नाही, पण आता अँटी डिफेक्शन लॉ मध्ये 2/3 मेजॉरिटी पाहिजे, परंतु त्याला देखील कायद्याच्या पळवाटा आहेतच ना. एकनाथ शिंदेने ते करून दाखवलंय. एक आमदार तिकडे उपसभापती बनवला. मग आता त्यांच्यावर कुठे कारवाई होणार? म्हणजे कायदा किंवा नियम किती कडक बनवले तरी पळवाटा आहेतच की त्याला. नाही नाही, आता सचिन अहिर जे उपसभापती झाले ते धनुष्यबाण चिन्हावरच आमदार झाले होते. तांत्रिक दृष्ट्या आज सुद्धा ते धनुष्यबाण या चिन्हावरच आहे. तो पक्षाचा वाद सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी चालू, त्यामुळे त्यांना काही तांत्रिक दृष्ट्या ते काही करू शकत नाही. परंतु मी ओव्हरऑल बोलतोय, देश पातळीवरच बोलतोय. पश्चिम बंगालमध्ये झालेली घटना असेल, खासदार जे फोडण्यात आले किंवा आमदार तिथले गेले, आम आदमी पार्टीचे खासदार बाजूला गेले, तर मला वाटतं की ह्यात स्ट्रॉंग कायदा करणंच गरजेचं आहे की जेणेकरून किमान 5 वर्ष तुम्ही निवडून दिले लोकांनी 5 वर्षासाठी घटनेने तुमची मुदत घालून दिलेली आहे 5. बरोबर. मग किमान 5 वर्ष तुम्ही त्या मॅन्डेटवर राहिलं पाहिजे. बरं, एक दोन शेवटचे प्रश्न आहेत. म्हणजे ह्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त काल विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये देखील यावरती चर्चा झाली की ज्या पद्धतीने बिश्नोई गँग सक्रिय आहे आणि हत्या होत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, तो एक मुद्दा आहे. काँग्रेसच्या एका नेत्याला देखील धमकी आलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघताय? सरकार पूर्णपणे फेल गेलंय ह्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये? माणूस धमकी कधी देतो? ज्यावेळी त्याला काय होणार नाही याची खात्री असते. म्हणजे आता आमदार संजय गायकवाड एका संपादकाला 5 मिनिटात 36 शिव्या देतात, ह्याचा अर्थ काय की ते अवय आहे, म्हणजे मला काही कोण करू शकत नाही. हे या कायद्याचं राज्य राहिलेलं नाही म्हणून धाडस त्या ठिकाणी वाढलेलं आहे. आणि म्हणून लोकांना धमकी देणं, आमदाराला धमकी देणं. काल कोल्हापूरमध्ये एका उद्योजकाकडून, बिल्डरकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी कारवाई केली. म्हणजे धाडस का वाढतंय? कारण की आम्ही कोर्टातनं सुटू शकतो किंवा आम्हाला काही होणार नाही याची किंवा खात्री असते. जेलमध्ये राहून पण ऑपरेट करता येतंय. आता लॉरेन्स बिश्नोई जेलमध्ये आहे साबरमतीच्या, मग आणि ते पण साबरमतीच्या जेलमध्ये. गुजरातमध्ये. नाही नाही, साबरमती म्हणजे हो हो. महात्मा गांधींच्या इथल्या जेल साबरमतीमध्ये असून तू जर हे कृत्य करत असेल तर आमचा कंट्रोल किती त्याच्यावर नाही आहे, किंवा त्याला आत मोबाईलची सुविधा आहे का, तो बाहेरून तिथं बसून ऑपरेट करतोय का, याच्यावर कुठलाही कंट्रोल या ठिकाणी नाही. म्हणजे हे विरोधकांना किंवा जे काही म्हणजे सत्तेत राहून विरोध करतायत, म्हणजे जसं आता बाबा सिद्दीकीचं एक उदाहरण घेतलं, तर सत्तेत राहून विरोध करणाऱ्यांना किंवा जे विरोधक आहेत त्यांना शांत करण्याचं, त्यांना आडकाठी करण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि ते अगदी राजकारणापुरतं मर्यादित नाहीये, तर ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण रणवीर कसा कपूर वगैरे यांना, रणवीर सिंग यांना धमक्या दिलेल्या आहेत. कसा त्याचा वापर केला जातोय, कारण की तो जर थांबत नसेल तर मग पॉलिटिकल पॅट्रोनेज आहे हे कन्फर्म होतं. बर, ठीक आहे सर. तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात, बोललात. जेवढा वेळ तुम्ही सांगितला होता, कमिट केला होता, तेवढाच आम्ही घेतलेला आहे. थँक्यू जास्तीचा वेळ तुमचा घेतलेला नाही. आलात, थँक्यू तुम्ही बोललात, त्याबद्दल आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा अशीच वेळ द्याल अशी अपेक्षा आहे आपल्याकडे. थँक्यू. धन्यवाद सर.